वळूयात पुढच्या बातमीकडे। भाजप कार्यकर्त्याच्या घरी निलेश राणेंनी धाड टाकली। पैसे वाटप होत असल्याचा निलेश राणेंनी मोठा आरोप केलेला आहे। रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या घरी पैसे पोहोचले। आमदार निलेश राणे यांनी हा आरोप केलाय। आमदार निलेश राणे मालवण नगर परिषद इथे मतदान निवडणूक निर्णय अधिकारी यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। तर भाजप कार्यकर्त्याच्या घरावर निलेश राणेंनी धाड टाकली। पार्ट काय असतो एफआयआर, आणि एफआयआर झाली नाही तर साहेब हा गुन्हा झालेला आहे, हा मी सिद्ध कसा करणार? म्हणून मी सांगितलं मी समितीकडून सूचना तशा आपण आज दिवसभरामध्ये मला सांगावं। आणि एफआयआर मी जगताप साहेबांशी पण बोलून घेईन, कदाचित त्यांनाही तिकडे जाऊन भेटीन। आपण सगळ्यांनी एकमेकांशी बोलून मला एक निर्णयावर तुम्ही आणावा की एफआयआर होणार की नाही। सर, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। काल जी घटना घडली त्यानंतर तुम्ही थेट आरोप हा रवींद्र चव्हाणांवरच केलाय। मला आरोप करावा लागला, कारण का 2-3 दिवसापूर्वी ते जेव्हा मालवणमध्ये आले, मला संशय आला की आता काहीतरी, मी त्यांच्याबरोबर काम केलेलं साहेब, म्हणून मला संशय आला की हे काहीतरी गडबड आज होणार। त्यांच्या भावाचाही तुम्ही नाव घेतलेलं आहे, काय रोल आहे? सन्मान्य चव्हाण साहेबांचे बंधू, मला वाटतं त्यांचं नाव संकेत चव्हाण आहे, ते कुंभारमाठ मालवणला ते हल्ली दिसायला लागले। म्हणजे ते येत असतील, माझं त्याच्यावरती काही दुमत नाही। पण झालंय काय, निवडणुकीमध्ये आम्हाला जे काय कळलं की ते बघतायत सगळं, कोणाकडे किती गेले की नाही गेले, कोण घेऊन गेले, हे वॉच मॉनिटर ठेवायला त्यांनी स्वतःचे बंधू इकडे ठेवलेले आहेत। हे सगळं निलेश राणेला पाडावं, निलेश राणेचे सीट पाडावेत, ह्याच्यासाठी चालू आहे ना। आम्ही महायुती करायला तयारच होतो, तेव्हा केली नाही। आज चव्हाण साहेबांना महायुती हे शब्द त्यांच्या तोंडातून ऐकून खरं तर बरं वाटलं, त्यांना अजूनही महायुती हे शब्द आठवतात, हे खरोखर बघून बरं वाटलं। मला तेवढीच आठवण करून द्यायची होती की साहेब, महायुती अजून आहे, ती टिकली पाहिजे, आपणही सहकार्य करा, मी करेन। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।